संत साधू श्री गुरुदेव श्रीमद भागवत साधू महाराज की जय। हरिभक्त एकनाथ महाराज हरिभक्त परायण चैतन्य महाराज हरिभक्त परायण जयवंत महाराज बोधले उपस्थित स्वामी गोपाल शास्त्री संत स्वाभिमान सेवा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित भावी भक्त, खरं म्हणजे आपण सगळेजण भागवत ऐकण्यासाठी आलो. सगळ्यांचे काम ताण भागवत ऐकण्यासाठी अशा प्रकारचे आतुर झालेले आहे. मला या प्रकाशनाच्या निमित्ताने एवढं सांगायचं आहे. आम्ही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र फिरत असतो आणि फिरत असताना एक वेगळाच अनुभव जो आहे तो अनुभव अशा प्रकारचा आम्हाला आलेला असतो. त्या घरी आम्हाला थांबण्याचं ठिकाण असतं. त्या ठिकाणी तो घर मालक येतो आणि म्हणतो, महाराज हे आमचं देवघर वर का. ते प्रत्येक ठिकाणी आम्हाला देऊन दाखवत असतो. काही काही अनुभव जो आहे तो अनुभव अशा प्रकारचे आलेले असे की त्या देवघरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवलेला असतो. तुकाराम महाराजांच्या गाथेसारखा ग्रंथ अशा प्रकार आणि त्यांची पूजा जी आहे ती पूजा अशा प्रकारची रोज चालू असते. आणि पूजा चालू असताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पहिल्यांदा पाणी टाकायचं, मग त्याला हळद कुंकाचे बोट लावायचे. हे आपला विधी जो आहे तो विधी अशा प्रकारचा असतो. त्या ग्रंथाला पाणी टाकत नाही, पण पाण्याचं बोट लावतात, हळद कुंकाचे बोट लावतात आणि बोट लावून ते ग्रंथ असे झालेले मी पाहिलेले आहेत की त्याच्यामध्ये सगळं बोट जाईल एवढे अशा प्रकारचे त्यांनी चित्र झालेले. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नुसती ग्रंथाची पूजा जी आहे ती पूजा करून त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग अशा प्रकारचा होणार नाही. दोन महत्वाचे विषय जे आहेत ते विषय अशा प्रकारचे आहेत. संतांचे चरित्र जे आहे ते चरित्र अशा प्रकारचं पाहत असताना काहीतरी त्यांच्या